लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC केलेली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। तर तुमची KYC झाली की नाही हे पाहणे देखील तेवढेच गरजेचे आहे। तर ही KYC कशी पाहायची तेही तुमच्या मोबाईलवरून तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ देखील तुमच्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या मोबाईलवरून त्यांची KYC झाली आहे की नाही चेक करता येईल। त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही मोबाईलमध्ये गुगल ओपन करून लाडकी बहीण योजना असं सर्च करा। त्यानंतर eKYC म्हणून अशी एक वेबसाईट येईल, त्यावरती तुम्ही क्लिक करा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। यानंतर आता तुमच्यासमोर eKYC करण्यासाठीचे जे पेज आहे ते ओपन झालेलं आहे। या ठिकाणी आता तुम्ही आधार क्रमांक टाकायचा आहे। तर या ठिकाणी जो आधार क्रमांक तुम्ही टाकणार आहात तो आधार क्रमांक लाभार्थ्याचा, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत अशाच लाडक्या बहिणींचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून इथे दिसणारा कॅप्चा देखील टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकून झाल्यानंतर मी सहमत आहे वरती क्लिक करून OTP पाठवा या बटनवरती क्लिक करा। यानंतर तुम्हाला एक या ठिकाणी वॉर्निंग दिसेल, या आधार क्रमांकाची eKYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजेच तुमच्यासाठी खुशखबर आहे। तुम्हालाही अशी वॉर्निंग दिसत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, कारण तुमची eKYC यशस्वीरित्या पूर्ण झाली असून पुढील हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात व या पुढील देखील हप्ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। तुमचे पैसे बंद होणार नाहीत। लगेच जाऊन हे आता तुमची KYC चेक करा।